चंद्रकांत वाघमारे, राहणार मंगल सांगली, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. नेमकं काय प्रकरणाबद्दल तुम्ही इथं उपोषण करत आहात? माझ्या मुलीवर अन्याय झालाय. माझ्या मुलीवर अन्याय केलाय म्हणून म्हणजे मी केस केली होती. केस केल्यानं भाऊसाहेब मारुती कदम हे माझ्या माहेरी येऊन धमकी दिलेला अर्ज मागं घे म्हणून मला शिवगाळी केली, कमरेच्या खाली बोलले त्यानं. मग मी म्हणलं दिलेला अर्ज मागं घेणार नाही तर गावची इज्जत जाती म्हणतात, त्याची इज्जत जाती म्हणतात, दिलेला अर्ज मागं घे म्हणून अशी त्याने शिवगाळी केली. मग हे याच्याबद्दल मी याच्यावर केस करण्यासाठी बसले. मी याच्यावर 18 करायचंय आणि त्याच्यासाठी मी तर नांदेडला येऊन बसले. नांदेडला ते आपण जे उपोषण करताय, गेली किती दिवस झाला आपण उपोषण करताय आणि तुम्ही इथं जे उपोषण करतात तर इथनं तुम्हाला काय प्रतिसाद भेटलाय? गेल्या महिन्याच्या 6 तारखेला बसल्या. आम्हाला 1 महिना 7 दिवस व्हायले. 6/2010 मध्ये म्हणजे 10व्या महिन्यात बसल्या. आता 1 महिना 7 दिवस व्हायले. मग आता माझं म्हणणं म्हणते की नीलपत्रेवार साहेबांनी येऊन मला 8-9 दिवस मी उपोषण. एवढी दिवस जे आपण उपोषण करताय तर प्रशासनाकडून तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला कुठली मदत मिळाली नाही? कुठलीही मदत मिळाली नाही. नीलपत्रेवार साहेब येऊन गेले उस्माननगर. त्याने मला उपोषण सोडायला लावले की आम्ही कारवाई करता आणि तुम्ही उपोषण सोडा म्हणून मला जेवून धरायला लावले. तर आता हिंग 1 महिना 7 दिवस व्हाले तर अजून काही नाही. हिंग जप्ता मॅडम कंधार तालुक्यामधल्या येऊन गेल्या. त्याने पण काही काम केलं नाही. आणि गावाकडे जाऊन आपण बोलू म्हणल्या, गावालेला बोलले, सरपंचाला बोलले, सगळे गाव मंडळीला बोलले, तरी पण त्यानं काय कामाला लागले नाही. तर काही काम करण्याचा काय वाण दिसता गेलाय त्याचा. मग माझं म्हणणं म्हणते की मी आज पत्र देऊन कलेक्टर ऑफिसला SB साहेबाला पत्र देऊन उद्याला अमर उपोषणाला बसण्याचं ठरवले आहे मी. आणि आता यायचं काही वाण दिसता गेलाय. करायचा करतो म्हणाले. तर मी काल फोन करून बोलले मॅडमला तर त्यानं म्हणले कंधारला येऊन भेट. आता मी उपोषणाला बसलं, मला काय जायला